8:15 वाजता आणि स्पर्धा खरं तर कव्हर करत होते. घाटकोपरवरून खरं तर नावा गाठणं सोपं नाहीये, परंतु अगदी वेळेमध्ये येऊन त्यांनी सहकार्य केलं. त्यांचं मनाच्या अंतकणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आमचे मॅच ऑफिशियल्स, द बॉस नीरज राणावत सर, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅश कोणगाव भिवंडीची सगळ्यात मोठी स्पर्धा त्यांनी कव्हर केली आणि आज त्यांना वेळ मिळाला आणि एक दिवस का होईना या UNPLच्या शेवटच्या दिवशी मात्र ते आले. त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही मनापूर्वक आभार. त्यांच्या सोबत दीपक बोराडे सर सुद्धा होते. त्यांचं सुद्धा दोनही अंपायरचं आम्ही अभिनंदन सुद्धा करतो आणि त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतोय. त्यानंतर 2 दिवस ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला हिंदी भाषेमधून, महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, अगदी रोहिंजण ते कतार असा प्रवास करणारे मच्छिंद्र पाटील सर रोहिंजण, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी मच्छिंद्र सरांना विनंती करतो की आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. संपूर्ण UNPL कमिटीच्या माध्यमातून हे सन्मान आपण करतोय. मच्छिंद्र पाटील सर व्हेरी एनर्जेटिक, ऊर्जात्मक समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर डे नाईट शेड्यूल असताना सुद्धा रोहिंजण ते नावा थोडासा दुरीचा प्रवास, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स आपण सुद्धा यायचं आहे. PTC लाईव्हची संपूर्ण टीम, PTC लाईव्ह केतन दळवी आणि त्यांची टीम, त्यांना विनंती आहे आपण सुद्धा या. ओम साई मंडप डेकोरेटर संकेत शेठ घरत, त्यांना विनंती आहे आपण सुद्धा या. चला PTC लाईव्ह आणि मंडप डेकोरेटर्स. मंडप डेकोरेटिंग आणि आमच्या आवाजाची सुद्धा काळजी घेतली. आमच्या DJ मास्टर साऊंड सिस्टम सगळं कव्हर केलं त्यांनी, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. PTC लाईव्ह त्यांची संपूर्ण टीम, केतन दळवी, 4 दिवस तर सकाळी लवकर यावं लागत होतं ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. त्यांचे संपूर्ण कॅमेरामन्स सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. PanvelTennisCricket.in. त्यानंतर या स्पर्धेचे उत्कृष्ट गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोराबे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. गुणसंख्या लेखक प्रणय मात्रे आपण यायचंय. उत्कृष्ट रीतीनं खरं तर समालोचकांचा आरसा म्हटलं की प्रणय असले की कोणत्याही स्पर्धेमध्ये टेन्शन नसतं. उल्वे नोड मधील एक गुणवान समालोचक म्हणून त्याची ओळख आहे प्रणय मात्रे. थँक्यू सो मच. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचं मोठं सहकार्य लाभलं, संतोषजी भोईर साहेब आपण या. संतोषजी भोईर नाभा, या सगळ्या नाभा ग्रामस्थांचं आम्हाला अगदी खूप मोलाचं सहकार्य लाभलं. सर्वात आधी त्यांचा सन्मान आम्ही करतोय. संतोषजी भोईर, नियाज काजी, रणजित पाटील साहेब, सगळ्यांनी या. सगळ्यांचा सन्मान आपण करूयात. थोडंसं चॅलेंजिंग होतं नाव्याच्या मैदानावर खरं तर UNPL कमिटीसाठी स्पर्धा ऑर्गनाईज करणं, परंतु नाव्याची साथ मिळणं आणि ही साथ मात्र आम्हाला मिळालं. संदीप वासुदेव मात्रे आपण सुद्धा या, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सगळ्या नाभा ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर फायनलचा जो मॅन ऑफ द मॅच असेल त्यासाठी नाभा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रभाई पाटील यांच्याकडून 3000 रुपये आणि त्याचबरोबरीनं
दीपकजी भोईर साहेब त्यांच्या वतीनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच साठी. आणि योगराज घरत यांच्याकडून निलेश 11 जावळे विनर्स त्यांच्यासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते सुद्धा मी कॅप्टन कडे सुपूर्द करतोय. निलेश 11 जावळे विनर्स साठी योगराज घरत यांच्याकडून 5000 रुपये आणि ते आम्ही सुपूर्द केलेत प्रसाद कडे. अभिनंदन प्रसाद. निलेश 11 जावळे विनर्स. आजच्या या उल्वानोट प्रीमियर लीग मध्ये अतिशय उत्कृष्ट गेले 3 दिवस सलग ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं समालोचन केलेलं आहे ते म्हणजे आमचे परम मित्र परम 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 असे मित्र दीपकजी पाटील, मॅन फ्रॉम पळसपे. मराठीचा एक अतिशय सुमधुर गोड आवाज यांचा इथे आम्ही सन्मान करतो. त्यांची थोडीशी माफी पण मागतो की त्यांचा जरासा सत्कार उशिरा झालेला आहे. तरीही मी माननीय मनोज नाईक आणि त्यांचे परम मित्र माननीय अमरजी कडू यांना इथं सांगतोय की त्यांनी दीपक शेट यांचा सत्कार करावा. सर्व युनियन पी एल कमिटीतर्फे त्यांचा सत्कार होतोय. आपल्या ग्राउंडसाठी प्रचंड मेहनत केलेले ते सुनील म्हात्रे, माननीय गावचे सुनील म्हात्रे यांनी कृपया नावागावचे सुनील म्हात्रे यांनी यायचं आहे. मिथून घरत सुनील म्हात्रे यांनी इथं यायचं आहे. थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण बक्षीस समारंभ या कार्यक्रमामध्ये आणि ज्याच्यामध्ये बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकापासून आपण सुरुवात करणार आहोत. UNPL 6वा पर्व धूमधडाक्यामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालंय आणि प्राइज सेरेमनीकडे आपण वळतोय. बेस्ट फिल्डर दोन्ही टीम्स आपण समोरासमोर या. चला फायनलिस्ट संघ आपण समोर या. चला पटापट या दोन्ही संघ. निलेश 11 जावळे विनर जय साई शक्ती खारकोपर समोर या आपण. शेवटचे 4 संघ सेमीफायनलिस्ट संघ आपण सुद्धा बरं खेळाडू पुढे या जेणेकरून नाव घेतल्यानंतर लगेच आपल्याला तुम्हाला पारितोषिक देता येतील. तर पहिलं पारितोषिक आपण देतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील. आणि मी विनंती करेन प्रल्हादजी भगत अर्थातच आबू शेठ शेलगर गावचे गोल्डन मॅन त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हे पारितोषिक आपण वितरित करायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक सुंदर अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबरीनं LED TV देऊन त्याचा गौरव केला जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट
चला सगळे संगमानक आपण सुद्धा पुढे या. चला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड जातोय ज्यानं या स्पर्धेमध्ये तब्बल 7 झेल टिपलेत. सर्वाधिक कॅचेस गव्हाण योद्धा संघाचा आशिष कडू ठरलाय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट 7 कॅचेस आणि 1 षटकार सुद्धा अडवलाय. त्याच्या खालोखाल आपण पाहिलं तर पार्थ पाटील 5 झेल 1 रनआउट, कुशल भगत 6 कॅचेस, मनीष कडू 6 कॅचेस. परंतु सगळ्यांना नमवून मात्र हा खेळाडू ठरलाय आशिष कडू ज्यानं बाउंड्री लाईनला 1 षटकार सुद्धा खरं तर अडवला. तर 32 इंची LED टीव्ही आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय. अभिनंदन आशिष. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज मी विनंती करतोय अवॉर्ड देण्यासाठी रवींद्रजी पाटील साहेब नावा त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हे पारितोषिक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजांना सर्वाधिक विकेट घेतल्यात सर सुभाष पाटील साहेब बंबावीपाडा प्रसिद्ध उद्योगपती कार्तिकी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण या. तर रवींद्रजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय हा अवॉर्ड. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यानं सर्वाधिक 10 विकेट या स्पर्धेमध्ये घेतल्यात आणि बॉलर लिस्टमध्ये मात्र हा खेळाडू अव्वल स्थानावर राहिलाय. अवॉर्ड जातोय जय साई शक्ती खारकोपर टीमला. खेळाडू आहे प्रीतम घरत. सहा षटकर त्यांनी टाकली 59 धावा देताना तब्बल 10 विकेट. आणि त्याच्या खालोखाल राहिले सौरभ कडू शेलगरचे ज्यांनी 9 विकेट घेतल्या. त्याच्या खालोखाल प्रितेश कोळी त्यांनी सुद्धा 9 विकेट घेतल्या. 1 विकेट खरं तर जास्त प्रीतम घरतची आणि अव्वल स्थानावर राहिले आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन प्रीतम आणि मनापासून शुभेच्छा पुढच्या स्पर्धांसाठी. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतोय भरतजी मात्रे साहेब तरगर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर सोमनाथ शेठ मात्रे साहेब आपण सुद्धा पुढे या. ही ट्रॉफी आणि LED टीव्ही. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट टफ फाईट आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी बऱ्याच वेळेला मालिकावीरासाठी चुरस असते परंतु उत्कृष्ट फलंदाजासाठी चुरस आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या फलंदाजाच्या नावावर आहेत तब्बल 83 धावा 83 रन्स. चला एनी गेसेस बिग फाईट आहे. त्र्याऐंशी धावा आणि याच्यामध्ये खरं तर या रेसमध्ये 3 खेळाडू आहेत ज्यामध्ये 2 खेळाडूंच्या समसमान धावा आहेत. त्याच्यामध्ये 3 खेळाडू असे आहेत संदेश गोंधळी, स्मित पारगावकर आणि कुशल भगत. परंतु याच्यामध्ये आपण पाहिलाय तो सर्वोत्तम स्ट्राईक रेटनं ज्यानं धावा उभारल्यात आणि त्याचमुळे अवॉर्ड जातोय ज्यानं 36 बॉलमध्ये 83 धावा ठोकल्यात. हा खेळाडू ठरलाय महेश फोर्ट शेलगर संघाचा कुशल भगत. 36 बॉलमध्ये 83. त्याच्या खालोखाल संदेश गोंधळी 38 बॉलमध्ये 83. स्मित पारगावकर 32 बॉलमध्ये 79. ऋषी नाईक आपण आलेला आहात. ऋषी नाईक आपण सुद्धा मंचावर या. यस ऋषी नाईक त्यांच्या बॅटचा लिलाव झालेला आहे आणि तब्बल 10,100 रुपयांची बोली आज या बॅटला लागलेली आहे. ऋषी नाईक आपण सुद्धा पुढे या. अभिनंदन कुशल.
आणि यानंतर खरं तर बॅटचा लिलाव एक नोबल कॉजसाठी, सोशल कॉजसाठी खरं तर ऋषी नाईक यांनी या ठिकाणी बॅट ऑक्शनला ठेवली होती, कारण ही स्पर्धा त्यांच्या कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा असं त्यांनी जाहीर केलं. आणि या बॅटमधून मिळणारी रक्कम एक NGOला, एक सामाजिक संस्थेला ते सुपूर्द करणार आहेत. आणि त्यासाठी दिवसभरामध्ये गिरिजा फाउंडेशनला ही मदत जाणार आहे आणि त्याचा योग्य खरं तर वापर होणार आहे. आणि तब्बल 10,100 रुपये मोजले या बॅटसाठी सचिन शेठ घरत यांनी, परंतु ते आदित्य भगतसाठी मोजले. आदित्य भगत आपण या. कोणत्याही परिस्थितीमध्ये सचिन शेठ यांनी निर्धार केला होता, कितीही रक्कम आली तरी सुद्धा ही बॅट मात्र आदित्य भगतला आम्ही देणार आहोत आणि त्याच्यातून मिळणारी रक्कम मात्र गिरिजा फाउंडेशनला जाणार आहे. तर ऋषी नाईक त्याची बॅट आदित्य भगतला सुपूर्द करत असताना थँक्यू सो मच सचिन शेठ घरत की आपण एवढी मोठी बोली लावून ही बॅट घेतली. आणि अभिनंदन आदित्य. प्रथम उल्वा नोट कमिटीचे इथे जे आयोजन केलं त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन. विजेते संघाचं प्रथम क्रमांकाचा मानकरी निलेश स्पोर्ट्स जावळे आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी साईशक्ती खारकोपर या दोन्ही संघांचं अभिनंदन. विजेते खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू, क्षेत्ररक्षक, फलंदाज आणि गोलंदाज यांचंही अभिनंदन. फोन यासाठीच फक्त घेतला मित्रांनो की उल्वा नोट प्रीमियर लीग ही जी होते त्याच्यामध्ये सर्व खेळाडूंना साठी संधी मिळावी. एक मिनिट बंटी. सर्व खेळाडूंना संधी मिळावी एवढीच माफक अपेक्षा असते. कोणताही इथे आयोजक कोणत्याही 1 रुपयाचीही अपेक्षा न करता अगदी तन मन धन वेळ, आम्ही खूप धंदेवाली माणसं आहोत, व्यावसायिक माणसं आहोत, आम्ही आमचा वेळ देऊन करत असतो. परंतु खंत एवढीच आहे की उल्वा नोटच्या ज्या खेळाडूंकडनं आम्हाला जी सहकार्याची अपेक्षा आहे ती अजिबात, म्हणजे शून्यपेक्षा मी मायनसमध्ये जाऊन बघेल की खेळाडू बघत असतात स्पर्धा कशी होईल, कशी करतात, या अनुषंगानं त्यांची प्रत्येक टायमाला वाटचाल असते. आज नाव्यामध्ये झाले, नाव्याचे एक्स खेळाडू जे क्रिकेटर नाही आहेत त्यांचा अतिशय मी आभार व्यक्त करेल उल्वा नोट कमिटीतर्फे. त्यांनी आम्हाला सहकार्य केला. परंतु गावातला एकही प्लेइंग 11 मधला खेळाडू इथेही कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी आम्हाला आलेला नाही. याची आम्हाला खूप खूप खंत वाटते. हे करतो कोणासाठी? फक्त आम्ही तिघांकडनंच पैसे घेतो, 1 रुपयाही आम्ही ठेवत नाही. एवढ्या बक्षिसा आज 1.5 लाखापर्यंत आम्ही चौघांकडनं घेतो. रघुशेठ घरत यांचं एक चौघांचं नाव राहील, सचिन शेठ घरत यांच्याकडनं घेतो. आम्ही कोणाकडनंही पैसे द्यायला येत नाही. आता सरपंचांनी आम्हाला दिले 15,000, आशिषबाईंनी पैसे दिले, आम्ही कोणाकडेही जात नाही. परंतु आम्ही कमी पडले तर आम्ही संपवायची आमची एवढी ताकद पण आहे. परंतु एवढीच विनंती आहे, पुढल्या वर्षी नाईटसाठी आहे. काही सजेशन आले की 500 रुपये जास्त होतात, आम्ही 100 रुपये केले. 100 रुपयाची पण आम्हाला गरज नाही आहे. पण का तर काहीतरी खेळाडूला किंमत म्हणून आम्ही ती ठेवलेली आहे. तर सचिन शेठ घरत या किती पैसा संपवतात, काय करतात, प्रत्येकाला याची जाणीव असू द्या. हे भाषण आहे ना तुम्ही ठेवा, कारण आम्हाला याच्यामध्ये काय नाही. आम्ही प्रत्येक जण दिवसभर 4 दिवस इथे होतो. मी काल नव्हतो, परंतु अमर पाटील आणि अमर कडू यांच्या पूर्ण एवढा ते 3 महिने मेहनत करतात. याची जाणीव प्रत्येक खेळाडूंनी, क्रिकेटर म्हणून असू द्या. ही स्पर्धा आपली आहे, उल्वा नोटची स्पर्धा आहे. आज 70-75 हजाराची चांदीची ट्रॉफी, 80,000 बक्षीस, 60,000च्या सायकल. बघा तुम्ही, हे आम्ही आमच्यासाठी करत नाही आहोत, तर खेळाडूंसाठी करतो. खेळाडू मोठे व्हावेत यासाठी करतो. तुम्हाला कोणता तरी मोठा प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी करतोय. प्रत्येकांना पुढच्या वर्षी एवढीच अपेक्षा आहे की या इथे कोणाला तरी पाणी घेऊन जायला लागतं, कोणाला तरी बॉल घेऊन जायला लागतं. आज आम्हालाच बॉल द्यावे लागतात, आम्हालाच पाणी घेऊन जायला लागतं. पुढच्या वर्षी कृपया अशी विनंती आहे की जास्तीत जास्त खेळाडूंनी इथे फॉर्म भरा. अजून मोठी भव्य दिव्य स्पर्धा करायची आमची धमक आहे. तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तर तुम्ही द्या. ही तुम्हाला सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. यासाठीच मी बोलायला राहिलो आणि मी बोलणार होतो, कारण मला खूप त्रास झालेला आहे यावर्षी. तर प्रत्येकाने लक्षात घ्या, आम्हाला त्रास होतोय म्हणून आम्ही बोललो. तर काही वाईट कोणाला कमी जास्त लागला असेल तर त्याच्याबद्दलही माफी मागतो. परंतु पुढल्या वर्षी या सहकार्याची अपेक्षा नाही आहे. तुम्ही करा. खेळामध्ये काही प्रॉब्लेम असेल, सगळ्यांनी सहकार्याने अजून मोठी स्पर्धा करू.
आणि एक वेळ अशी आहे ना तर आमची अशी ताकद आहे की आम्ही इथं 4 व्हीलर पण ठेवू, एवढी पण ताकद आहे आमची. फक्त तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तर तुम्ही द्या. आणि शेलघरच्या खेळाडूंची खूप सहकार्य असतं, त्यांचं शेलघरच्या खेळाडू आहेत त्यांची खूप सहकार्य असतं, त्यांच्याकडनं अनुकरण करून प्रत्येक गावगावच्या खेळाडूंनी तोच सहकार्य द्या. धन्यवाद. खरं तर ही तळमळ होती UNPL कमिटीची, कारण हे आपलं कर्तव्य आहे. कारण एवढी मोठी प्रमाणामध्ये स्पर्धा भरवतात, फक्त आपला रिस्पॉन्स हवा आहे. आणि फक्त आपला सहकार्य रिस्पॉन्स असेल तर ते अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आपल्यासाठी केली जाऊ शकते. आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे की याच्यामध्ये हिरिरीनं आपण सहभाग नोंदवायचा. संघ मालक त्यांची सुद्धा ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यानंतर आपण जाऊया मालिकावीर या स्पर्धेचा. त्यापूर्वी आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आणि द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमधील UNPL 6व्या पर्वाचा रनरअप संघ मी विनंती करेन सन्माननीय सागरशेठ ठाकूर साहेब आणि आमची कमिटी. पुढल्या वर्षीसाठी अनाउन्समेंट करतोय. पुढल्या वर्षी उल्वानोट प्रीमियर लीग शेलघर येथे नाईट स्वरूपामध्ये खेळवण्यात येईल आणि खेळाडूसाठी फक्त 100 रुपये नाममात्र अशी सभासद आहे. पूर्वी 500 होते, परंतु तुमच्याकडनं सजेशन आले की 500 रुपये जास्त होतात, खेळाडू गरीब आहेत, तर आम्हाला त्या पैशाची गरज नाही आहे. पैसे घेण्यासाठी आपल्याकडं खूप मोठे मोठे दाते बसलेले आहेत, तर 100 रुपये करायचं आहे. पुढल्या वर्षी 14चा स्क्वॉड बनला पाहिजे 16 संघांसाठी. तर पुढल्या वर्षी 24 टीमी झाल्या तरी चालतील, ते पण खेळू आपण. पॅकर पण आपल्याकडे भरपूर शिल्लक आहेत, अजून सांगतायत आम्हाला की आम्हाला टीम द्या. तो 24चा झाला तरी तो पण गट खेळू. फक्त खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म भरा, प्रत्येकाला कळवा असं. धन्यवाद. चला आपण जाऊया द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. मी विनंती करतोय सन्माननीय सागरशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे समीर शेठ पाटील साहेब, वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्याचप्रमाणे नावा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागरशेठ ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय रनरअप संघ ठरलाय किशोर शेठ पाटील यांचा जय साई शक्ती खारकोपर संघ ठरलाय उल्वे नोड प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा उपविजेता. आणि पुढच्या वर्षी दाबा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रबाई पाटील आणि त्याचप्रमाणे दाबा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सागरशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं तब्बल 11 स्पोर्ट्स सायकल्स या स्पर्धेमध्ये दिल्या जातील. एकदा जोरदार टाळ्या. 12 चला 1 डझन 12 सायकली. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असा आभार मानतोय. आणि वळतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्याच्यासाठी मी विनंती करेन हे उल्वानोट प्रीमियर लीग भरवण्यामध्ये ज्यांचं मौलाचं सहकार्य आहे ते अमर पाटील आणि अमर कडू या दोघांचाही सहभाग आहे. त्या तुमचा अतिशय हे करायचं त्यांचा सत्कार मी अध्यक्ष माननीय नावा ग्रामस्थांपैकी कोणालाही त्याचे जर 2 शब्द बोलायचं असेल तर त्यांनी यावं. धन्यवाद. तुमचं दोघांचेही खूप 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 आभार. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील मी UNPL कमिटीच्या शुभ हस्ते आपण देतोय हा सन्मान.
आणि मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये एनी गेस वन साइड हिरो निलेश 11 चावळे विनर संघाचा प्रसाद गरड ठरलाय UNPL 6व्या पर्वाचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 51 बॉल 130 धावा आणि 2 विकेट 140 गुणांसह हा खेळाडू ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. वन साइड हिरो. सुरुवातीला अनेक खेळाडू खरं तर या रेसमध्ये होते, परंतु त्यांचे संघच योगायोगाने पराभूत झाले, त्यामुळं ते डिस्क्वालिफाय झाले सगळेच खेळाडू, जे मात्र बरेच पुढे होते, परंतु सगळ्यांना ओव्हरटेक करत शेवटला प्रसाद गरडनं आपला जलवा दाखवला आणि UNPL 6व्या पर्वाचा मालिकावीर हा पुरस्कार मात्र त्यांना दिला जातोय. त्यानंतर या स्पर्धेचं आकर्षण सिल्वर ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी फक्त एकाच स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मी विनंती करेन, प्रथम पारितोषिक नाभा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रभाई पाटील आणि आमची संपूर्ण टीम UNPL कमिटी यांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये असा पहिला संघ ठरलाय ज्याने 2 वेळा ही स्पर्धा जिंकले. या स्पर्धेचं विजेतेपद जिंकले निलेश 11 जावळे विनर्स प्रमोद शेठ कडू आणि कंपनी. सुपर शो, वेल प्लेड, मनपूर्वक अभिनंदन. सगळ्याच खेळाडूंचं मनापासून खरं तर अभिनंदन आपण करूयात. निलेश 11 जावळे विनर्स, रोख रक्कम 80,000 आणि सगळ्या खेळाडूंना 12 स्पोर्ट्स सायकल्स आणि ही चांदीची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जाईल. सगळ्या खेळाडूंना स्पोर्ट्स सायकल वितरित केली जाईल. चांदीची ट्रॉफी जवळजवळ 60 ते 70 हजार रुपये किमतीची, 80,000 रुपये कॅश प्राइज आणि 12 सायकलींची जर एकत्रित रक्कम आपण काढली तर 60,000. म्हणजेच काय तर निलेश 11 जावळे विनर्स या संघाकडे तब्बल 2 लाख रुपयेची बक्षीस मात्र त्यांना जातात. अभिनंदन, अभिनंदन आदित्य भगत, अभिनंदन मनीष कडू. सर्वांचं आपण मनापासून अभिनंदन करूया. आणि चांदीची ट्रॉफी, ही सिल्वर ट्रॉफी मात्र त्यांनी मिळवले. हा, सायकल घेऊनच घरी जायचंय. स्पोर्ट्स सायकल घेऊन आपापल्या घरी जातील ज्या खेळाडूंना मिळाले ते. आणि उपस्थित सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून नाभा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रभाई पाटील ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्याचबरोबरीनं त्यांच्या समवेत सन्माननीय सागर शेठ ठाकूर साहेब. आणि आज निलेश 11 जावळे विनर्स प्रमोद शेठ कडू यांच्यासाठी दुग्ध शर्करा योग. आज साई बैलांना सुद्धा शर्यत जिंकले आणि UNPL सुद्धा जिंकले. अभिनंदन प्रमोद शेठ. आज डबल धमाका आहे. तर विजेंद्रभाई पाटील साहेब त्याचप्रमाणे सागर शेठ ठाकूर साहेब आपल्या सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि UNPL संपूर्ण नाभा ग्रामस्थ मंडळ, नाभ्याचे सगळे 5 संघ, सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून ही स्पर्धा यशस्वीतेनं संपन्न झाली. पुढचं पर्व 7वं पर्व हे शेलघरच्या रजनीमध्ये आपली भेट होईलच. तुर्तास आम्ही थांबतो, या स्पर्धेमधून रजा घेतोय. UNPL कमिटीचं मनापासून आभार मानेन की आपण
पुन्हा एकदा मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल अमर पाटील, अमर कडू, संपूर्ण UNPL कमिटीचा मनापासून आभार मानतोय आणि स्पर्धा यशस्वीतेने संपन्न झाली असा मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.